नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर सिंपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन. बघा ह्या लेसन मधला आपला टाइप आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ बार. बघा याच्यावरचे एक्झाम्पल 4 मार्क किंवा 6 मार्क साठी येतात. लक्षात घ्या, त्यातलं पहिलं एक्झाम्पल अ बार ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया. बघा तुम्हाला युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया तुम्हाला दिलेला आहे 100 मिलीमीटर स्क्वेअर. म्हणजे बघा गिवन मध्ये एरिया तुमच्याकडे 100 मिलीमीटर स्क्वेअर. त्यानंतर बघा इज सब्जेक्टेड टू फोर्सेस ऍज शोइंग फिगर. बघा तुम्हाला इथे काही फोर्सेस दाखवलेले. तर कॅल्क्युलेट द चेंज इन लेंथ ऑफ बार. बघा तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे, चेंज इन लेंथ म्हणजे डेल्टा एल हा तुम्हाला इथं फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे इलॉंगेशन. टेक ई म्हणजे तुम्हाला यंग मॉड्युलस दिलेला आहे, तो आहे 2 × 10⁵ न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. आलं लक्षात. बघा एरिया आहे, यंग मॉड्युलस आहे आणि आपल्याला इलॉंगेशन म्हणजे चेंज इन लेंथ आपल्याला काढायचं. तर त्या अगोदर बघा या ज्या फिगर जे आहे या फिगरला आपण थोडं डिवाइड करू. म्हणजे बघा या ठिकाणी पहिले ते याच्यातला लागलं गिवन लिहून घ्या. बघा जो L1 जो आहे, बघा इथे L1 300 मिलीमीटर. दुसरा बघा हा L2 तो आपल्याकडे आहे 400 मिलीमीटर. आणि इथे लक्षात घ्या L3 आहे 500 मिलीमीटर. बघा ही जी लेंथ आहे म्हणजे A to B पर्यंतची लेंथ आहे 300, B to C त्याची आहे 400 आणि C to D याची लेंथ आहे 500 मिलीमीटर. बघा एवढं गिवन आपल्याकडे आहे आणि फोर्सेस सुद्धा आपल्याकडे गिवन मध्ये आहे. पण आपण या फिगरला आता डिवाइड करू. बघा A to B पर्यंतची फिगर मध्ये बघायला गेलं तर बघा मी तुम्हाला इथे एक ब्लॉक काढून दाखवतो समजायचं आहे. सेपरेट घेऊया. बघा याच्यामध्ये बघायला गेलं तर इकडनं जातोय 1 किलोन्यूटन फोर्स आणि इकडनं इथे येतोय 3 किलोन्यूटन फोर्स. म्हणजे हा आपल्याकडे कॉम्प्रेसिव्ह फोर्स. बघा ते कॉम्प्रेसिव्ह फोर्स असल्यामुळे आपण यांना बॅलन्सिंग करू. आता इकडे 1 किलोन्यूटन आणि हा 3 किलोन्यूटन आहे. म्हणजे बघा इकडे मी घेतला हा 1 किलोन्यूटन. मग त्याच्यामुळे बॅलन्सिंग साठी इकडे आपण याला घेऊ 1 किलोन्यूटन. लक्षात. आणि त्यांच्यातली जी काही लेंथ जी आहे ती आहे 300 मिलीमीटर. बघा हा जो फोर्स आपल्याकडे झालेला आहे तो आहे कॉम्प्रेसिव्ह फोर्स. आपण हा निगेटिव्ह मध्ये घेतो. त्यानंतर बघा यातनं आपण काय घेतलं, 1 घेतला, बरोबर. मग 3 - 1 म्हणजे त्याच्याकडे जो फोर्स जो आहे तो इथे किती उरला 2. लक्षात घ्या इकडे 1 किलोन्यूटन असल्यामुळे आपल्याला बॅलन्सिंग करण्यासाठी आपण या साईडला सुद्धा 1 घेतला. म्हणजे 3 किलोन्यूटन मधनं 1 चा फोर्स पहिल्या फिगर साठी गेला. तर म्हणजे खाली किती उरले आपल्याकडे 2 किलोन्यूटन. तर लक्षात घ्या दुसरी फिगर. बघा इथे आपल्याला टेन्साईल फोर्स दिसतोय म्हणजे हा पॉझिटिव्ह मध्ये असणार आहे. इथे द्या 2 किलोन्यूटन. इथे सुद्धा त्याच्यामुळे बॅलन्सिंग साठी आपण किती घेतलं इथं 2 किलोन्यूटन. पुन्हा एका इथे 3 किलोन्यूटन होता पण पहिल्या फिगर मध्ये बॅलन्सिंग साठी यातनं आपण 1 किलोन्यूटन हा फोर्स घेतलेला आहे. इथे बघा तो 1 किलोन्यूटन घेतल्यामुळे यातून 3 - 1 गेला. त्याच्यामुळे आपल्याकडे उरला 2 किलोन्यूटन. म्हणून बॅलन्सिंग इकडे मी केला 2 किलोन्यूटन. त्याच्यामुळे बॅलन्स करण्यासाठी इकडे सुद्धा आपल्याला करावं लागला 2 किलोन्यूटन. बघा त्याची जी लेंथ जी आहे ती आहे 400 मिलीमीटर. बघा हा झाला आपल्याकडे टेन्साईल म्हणजे टेन्साईल फोर्स जो आहे तो पॉझिटिव्ह मध्ये असतो. त्यानंतर बघा इथे तुम्हाला 4 किलोन्यूटन दिसला पण इकडे दुसऱ्या फिगर मध्ये बॅलन्सिंग करण्यासाठी आपल्याला 2 लागत होता. म्हणून हा 4 - 2 निघून गेल्यामुळे इथे किती फोर्स होता तुमच्याकडे 2. बॅलन्स करा. मग इकडचा 2 आणि ऑलरेडी इकडे 2 आहे म्हणजे याचा अर्थ आपण जे काही बॅलन्सिंग केलं ते आपलं बरोबर आहे. मग तिथे बघा तिसऱ्या फिगर मध्ये तुम्हाला परत ती कॉम्प्रेसिव्ह दिसते. बघा तो एरो कॉम्प्रेसिव्ह असल्यामुळे हा निगेटिव्ह फोर्स आहे 2 किलोन्यूटन. आणि इथे सुद्धा बघा 2 किलोन्यूटन. याची जी लेंथ आहे ती आहे 500 मिलीमीटर. आलं लक्षात. बघा यांना लागलं जे आपण नेमिंग करू A B. इथं आहे A' B'. त्यानंतर इथं आहे B C. इथं आहे B' C'. इथे बघा C D. इथे C आणि C' आणि D'. बघा अशा पद्धतीने आपण
फिगर डिवाइड केली. बघा आता इथं मला P1 आपल्याकडे आहे 1 किलो न्यूटन. बघा त्यानंतर P2 आपल्याकडे आहे 2 किलो न्यूटन. त्यानंतर आपल्याकडे आहे P3 तो आहे पुन्हा 2 किलो न्यूटन. बघा सर P1 P2 आणि P3 हे फोर्सेस इथं आपल्याकडे आहे. बघा हे सगळे किलो न्यूटन मध्ये. आपण यांना व्हॅल्यू कुठं लक्षात घ्या. लेंथ जी दिलेली आहे ती मिलीमीटर मध्ये दिलेली आहे आणि फोर्स मला जी दिलेली आहे ते किलो न्यूटन मध्ये दिलेली आहे. म्हणून यांना आपण काय करू न्यूटन मध्ये कन्वर्ट करा. कारण न्यूटन आणि मिलीमीटर यांचं रिलेशन असतं. 1 किलो न्यूटन म्हणजेच 1000 न्यूटन. त्यानंतर बघा P2 2 किलो न्यूटन म्हणजेच 2000 न्यूटन. आणि त्यानंतर P3 बघा हा झाला इथे आपल्याकडं 2 किलो न्यूटनचा 2000 न्यूटन. बघा P1 P2 P3. त्यानंतर लक्षात घ्या डेल्टा L इज इक्वल टू डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3. बघा इथे फॉर्म्युला डेल्टा L चा P1 L1 अपॉन AE प्लस इथे बघा P2 L2 अपॉन AE प्लस P3 L3 अपॉन AE. आणि लक्षात मग इथे साइन बघा इथे तुम्हाला कॉम्प्रेस दिसतोय म्हणून पहिल्या फिगर साठी आपण साइन घेणार आहोत निगेटिव्ह म्हणजे याला आलं लक्षात. त्यानंतर दुसरा मध्ये BC मध्ये बघा आपल्याला इथे टेन्साइल फोर्स दिसतोय म्हणजे हा मध्ये असणार आहे आपला पॉझिटिव्ह आणि पुन्हा आपल्याला कॉम्प्रेसिव्ह दिसतोय म्हणजे हा आपल्याकडे आहे इथं निगेटिव्ह. बघा मग आपण काय करू जो बेस जो आहे AE हे आपण कॉमन घ्या बरोबर अपॉन AE. त्यानंतर बघा पहिल्या फिगर मध्ये P1 L1 जो आहे कॉम्प्रेसिव्ह फोर्स असतो निगेटिव्ह म्हणून इथे निगेटिव्ह लिहितो P1 L1. दुसरा बघा टेन्साइल फोर्स पॉझिटिव्ह मध्ये आपण पॉझिटिव्हचं साइन ठेवू P2 L2. तिसऱ्या फिगर मध्ये बघा पुन्हा कॉम्प्रेसिव्ह फोर्स दिसतोय म्हणजे आता निगेटिव्ह करा P3 L3. बघा 1 अपॉन एरिया आपल्याला दिलेला आहे 100 त्याला इनटू E बघा 2 × 10⁵ बघा 2 × 10⁵ मायनस बघा P1 1000 इनटू L1 बघा 300 त्यानंतर प्लस P2 2000 इनटू L2 मध्ये बघा 400 मायनस P3 मध्ये बघा 2000 इनटू L3 मध्ये बघा 500. बघा त्याच आपण सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये इथे व्हॅल्यू टाकली. पुन्हा एक साइन लक्षात घ्या कॉम्प्रेसिव्ह फोर्स मला दिसत असेल जरा निगेटिव्ह घ्या. टेन्साइल फोर्स साठी पॉझिटिव्ह घ्या आणि पुन्हा कॉम्प्रेसिव्ह फोर्स साठी निगेटिव्ह घ्या. बघा आपण सर्व व्हॅल्यू आता पुट अप केलेले आहेत त्याचा आन्सर आपण काढू. बघा इथे 1 अपॉन 100 इनटू 2 इनटू 10⁵. बघा त्यानंतर इनटू बघा पुन्हा कॅल्क्युलेशन करू 1 अपॉन 100 इनटू 2 इनटू 10⁵ इनटू मायनस 1000 इनटू 300 त्यानंतर प्लस 2000 इनटू 400 त्यानंतर मायनस 2000 इनटू 500. बघा याचं कॅल्क्युलेशन आपल्याकडे आहे डेल्टा L चं म्हणजे डेल्टा L इज इक्वल टू मायनस 0.025 मिलीमीटर. बघा अशा पद्धतीने आपण चेंज इन लेंथ हे इथं फाइंड आउट